आज आम्ही कोबी मंचुरियन करत आहोत. तर कोबी चिरून घ्यायची अशी, त्याला मीठ टाकून पिळून घ्यायची. नंतर ना गाजर चिरायचं, एक कांदा चिरायचा, मिरची चिरायची, लसूण आलं चिरून टाकायचं, अजिनोमोटो, अजून काय सफेद मिरपूड टाकायची आणि मैदा टाकायचा, कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि असं मळून घ्यायचं. असं पाणी सुटलेलं पिळून घ्यायचं ना, अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आणि असं गोल गोल बॉल. पहिला मीठ टाकायचं, मीठ सुटलं की ह्याला पाणी सुटणार, कोबीला गाजराला ते पाणी पिळून काढून द्यायचं. आणि असे हे बॉल तयार करून अशा प्रकारे तळून घ्यायचे. मीडियम गॅसवर तळायचे. मीडियम गॅसवर तळून घ्यायचे अशा प्रकारे. असे घट्ट मिश्रण बनवायचं आपलं. पाणी जर नाही काढलं तर एकदम, पाणी पिळून नाही काढलं तर एकदम पातळ होतं, सैल पीठ होतं. अशा प्रकारे घट्टच पीठ करायचं. त्यात मीठ टाकून पिळूनच घ्यायचं आधी. मंचुरियन बॉलला गोल आकार द्यायचा आणि तळायचं. मंचुरियन बॉलला असे गोल आकार द्यायचा आणि तळून घ्यायचे. मीडियम फ्लेवरवर तळून घ्यायचे. तळले शिजले ते साईडला काढले. जे तळलेत ते काढून घ्या साईडला. अशा प्रकारे हे बघा, आमचे असे बॉल बनलेत, मंचुरियन बॉल. ना कुठं चाललास? चटणीची गरज नाही. मी हे करणार आहे, ग्रेव्ही करणार आहे. बघ तू नको जाऊस कुठं. तर पॉज कर, नंतर तळताना असं काढता, ते ग्रेव्ही बनवताना काढ. तर अशा प्रकारे बॉल तयार करून घ्यायचे. तर आम्ही सगळ्या पिठाचे असे बॉल तयार करून घेणार आहोत. हे बघा, आता सगळ्या पिठाचे बॉल तयार करून तळून घेणार आहोत अशा प्रकारे.